नमो बुद्धाय. जय भीम. नमस्कार. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पटवर्धन चौक कणकवली यांच्या वतीने कणकवली येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची ही बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी समाजभूषण तानाजीराव कांबळे आपले स्वागत करीत आहे. क्रांतिसूर्य तूच, तूच मूकनायक, वंचितांचा, उपेक्षितांचा, शोषित पीडितांचा आधार तूच, तू मुक्तिदाता अवघ्या मानवतेचा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती उत्सव पटवर्धन चौक कणकवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर. तर हा संपूर्ण उत्सव ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी उशिरा झालेल्या जाहीर सभेला कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संदेशभाई पारकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक लोकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्सव समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन आणि निवेदन केले. वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे यांच्या वतीने कणकवली नगर परिषदेचे नगराध्यक्ष संदेशभाई पारकर, नगरसेवक लोकेश कांबळे, नगरसेविका दीपिका जाधव, ॲडव्होकेट सुदीपभाई कांबळे, शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर, जिल्हास्तरीय शालेय गटामध्ये गोळाफेकमध्ये क्रमांक मिळवलेली रेवती संतोष कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शंकरराव कदम, गोपीचंद पवार, भीमराव जाधव, प्रकाश सांगवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्तानं झालेल्या जाहीर सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे आणि कणकवली नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्माननीय संदेशभाई पारकर यांची भाषणे झाली. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या पुढील भागामध्ये हे दोन्ही मान्यवर काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू. धन्यवाद मित्रांनो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण मोठ्या हर्षोल्लासामध्ये जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत. मित्रांनो, सन 1891 सालापर्यंत आपल्या अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि अनेक पिढ्या मरून गेल्या, परंतु सूर्य उगवला कधी आणि सूर्य मावळला कधी हे आमच्या पिढ्यांना समजलंच नाही. एखाद्या पाटलाच्या वाड्यावर कुऱ्हाडीनं लाकडं तोडत तोडत आमचा पूर्वज जगला कधी आणि आमचा पूर्वज मातीमध्ये गाडला कधी गेला, हे त्याचं त्याला
किरण आमच्या झोपडीपर्यंत पडतच नव्हती. 1891 साली बाबासाहेबांचा जन्म झाला आणि या क्रांती सूर्याची सोनेरी किरण, क्रांती सूर्याची सोनेरी किरण आमच्या झोपडीपर्यंत पडली. आणि सन 1891 नंतर संदेशभाई परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मानंतर आमच्या मातीमोल जीवनाचं सोनं झालं संदेशभाई. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो जो हे दूध पिएल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आनंदानं आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं, बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी आपल्या मनामध्ये उतरवला. एक वेळचं जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण मुलांना शिकवलं पाहिजे ही जिद्द बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी मनामध्ये ठेवली. आणि आज संपूर्ण भारतामध्ये शिक्षणाची क्रांती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे जर कुणी केली असेल तर ती एकमेव बाबासाहेबांचा अनुयायी बौद्ध समाजाच्या लोकांनी शिक्षणामध्ये क्रांती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण दिवसभर या शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं रॅली काढलेली आहे. पुन्हा तानातून या रॅलीतनं आता इथपर्यंत पोहोचलेल्या. मी अधिक काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी या कणकवली नगर परिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष आदरणीय संदेशभाई पारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वंचित बहुजन आघाडीचे आमचे नगरसेवक लोकेशभाई कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या शहर आघाडीच्या आणि वंचितने पाठिंबा दिलेल्या नगरसेविका जाधवताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कणकवलीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक तानाजीराव कांबळे साहेब, या समितीचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथरावजी कदम, माझे सहकारी नगरसेवक सन्माननीय लोकेशजी कांबळे, नगरसेविका सन्माननीय दीपिका जाधव, माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट सुदीप कांबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व आपण शाहू फुले आंबेडकर प्रेमी, आपण मोठ्या संख्येनं हा उत्सव, हा जयंती महोत्सव साजरा करताय. या शहरामध्ये आज संपूर्ण एक चित्र त्या निमित्तानं पालटून गेलेलं आहे. कणकवली शहर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं एक प्रेमी शहर या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. आणि संपूर्ण तरुणाई या रॅलीच्या माध्यमातून आज शहरामध्ये बाबासाहेबांचा सन्मान या निमित्तानं गौरव त्या ठिकाणी करत आहे. मी खरोतर या सगळ्या तरुण तरुणींना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, या देशाला लोकशाही दिली आणि खऱ्या अर्थानं जी काय समता असेल, जी काय बंधुता असेल, जे काय स्वतंत्रता असेल, ती स्वतंत्रता निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारामुळे झालं. खरं तर मी जास्त वेळ आपला घेणार नाही. मला माहिती आहे
की आपण उत्साहामध्ये आहात, आपल्याला रॅली संपवायची आहे. पण एकच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच विषय सांगितलेला की तो महत्वाचा आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तो विचार घेऊन आपल्याला या पुढच्या कार्यालयामध्ये काम करायचं आहे. मी जास्त वेळ आपला घेत नाही. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.